नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आस विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? लकडारा और वन. काय आहे तिचं नाव? लकडारा और वन. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे. आता आपण पाहिले होते पहिल्या सीझन मध्ये की कशाप्रमाणे जे लकडारा आहे त्यांची जे कुल्हाडी आहे ते नदीचा हात गेलेली होते आणि एक ग्रामीण आलेला होता आणि त्याच्या मदतीसाठी ते खूपच कुल्हाडी बाहेर काढलेला होता चांदीचे सोन्याचे. परंतु ते लकडाराने सांगितले की हे माझी कुल्हाडी नाही आहे, तिचं लोहाची कुल्हाडी होते. तर याप्रमाणे यात आपण पाहिलेले होते. इथे आपण काय पाहणार आहे चला बघून घ्या. बघा, ग्रामीण, मैंने पहले चांदी की कुल्हाड़ी दी, फिर सोने की दी, तुमने नहीं ली. आणि ग्रामीण तिला म्हणाले की मी पहिला तुम्हाला चांदीची कुल्हाडी दिलेली होते, नंतर मग सोन्याची कुल्हाडी दी होती आणि तुम्ही घेतले नाही. असं काय? असं त्यांनी सांगितले. लकडारा, दूसरों की चीज को अपनी कहना ठीक नहीं है. इथे लकडाने खूपच छान उत्तर दिलेले होते की जे दुसऱ्याची जी वस्तू आहे त्यांना आपल्या वस्तू सांगणारा ठीक नाही आहे असं त्यांनी सांगितले. मेहनत और ईमानदारी से मुझे जो भी मिलता है वही मेरा धन आहे. आणि त्याने काय सांगितले की जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि इमानदारी बद्दल तुम्हाला जे भेटतात आहे ते तुमचं खरंच धन आहे असं त्यांनी सांगितले. कळलं की नाही? हो. भगवान, धन्य हो भाई, मैं तुम्हारी ईमानदारी से बहुत प्रसन्न हो. आणि तेवढाच जे भगवान होता, जे ग्रामीण भगवान होता, त्यांनी काय म्हणाले की धन्य हो, मी तुमची इमानदारी तर खूपच प्रसन्न झालेला आहेत. काय बोले? मी तुमची इमानदारीतून खूपच प्रसन्न झालेला आहेत. लेकिन एक शर्त पर, परंतु माझी एक शर्त आहे. ते कोणती शर्त आहे बघूया. तुम हरे भरे पेड़ को नहीं काटोगे. त्यांनी काय सांगितले की तुम्ही जे हिरवेगार पेड़ आहे ना तुम्हाला नाही काटणार आहे किंवा नाही कापणार आहे असं त्यांनी सांगितले. न ही लालच में पडकर जरूरत से अधिक सूखी लकड़ी काटोगे. आणि नाही लालच मध्ये पडून जे सुखी लकडी आहे, जे सुखी लाकड आहे तिला तुम्ही नाही कापणार आहे. की आज सुखी लाकडी भेटणार तर तुम्ही पूर्ण वृक्ष जे काटून घेणार आहे असं तुम्हाला नाही करायचं आहे असं त्यांनी सांगितले. लकडारा, मुझे शर्त मंजूर आहे. आणि तेवढ्यात जे लकडारा होता त्यांनी काय सांगितले की चालेल, मला जे तुमची शर्त आहे ते मंजूर आहे असं त्यांनी सांगितले. आता पडदा गिरणार. तुम्ही इथे बघणार की इथे वृक्ष दिलेले आहेत मी आणि इथे जे लकडारा आहे ते सांगत आहे कोणाला? वृक्षाला, किंवा की मी तुम्हाला कापणार आहे असा. तर याप्रमाणे असंही चित्र तुम्हाला मी समोर दिलेले आहे स्पष्टीकरण बघायला. आता बघ ना, आपला हा तर झालेला आहे. आता आपण बघणार आहे दुसरा देश. तर चला बघून घ्या. बघा, पत्नी, अरे रामू के बापू घोडे बेचकर सो रहे हो. आणि तेवढ्यात त्यांची जी बायको होती, लकडाराची जी बायको होती, ते त्याला उचलत आहे की अरे रामू यांचं बापू म्हणजे रामूचे वडील, तुम्ही आतापर्यंत झोपत आहे क्या? आज लकडी काटणे नाही जाणार काय? तुम्हाला आज लकडी कापायला नाही जाणार आहेत का तुम्ही? असं त्यांनी प्रश्न सांगितले. लकडारा, जाता हूँ भगवान. आणि त्याला तो काय म्हणाले? हो, जाणार आहे ना मी भगवान देव, मी जाणार आहे. आणि अपनी कुल्हाड़ी उठाकर जंगल की तरफ मन ही मन सोचता है. आणि जे आपली जे कुल्हाडी आहे ते आपल्या मनातून विचार करत आहे. जिधर देखो दूर तक जंगल का पता नहीं. आणि तेवढ्यात तो म्हणाले की जिधर बघणार आहे, कुठे पण बघणार आहे त्यापर्यंत जंगलचा कोणताही पता नाही दिसत आहे. जो थे वे कटते जा रहे थे. आणि जे आहे ते कापून जात आहे. कारण की लोक मोठ्या मोठ्या इमारत बनवत जात आहे, खूप काही गोष्टी बनवत जात आहे, त्याबद्दल आपले जे जंगल आहे ते कापण्यात जात आहे. जे आपले हिरवीगार झाडे आहे ते पण कापत आहे. तर वे काटते जा रहे और उनकी जगह खड़े हो रहे सिमेंट के जंगल. आणि त्याच्यावर उभे आहेत, इथे उभे होत आहे सिमट यांचा जंगल, सिमेंट यांचे जंगल. अहो किती थंडी छाया है, सारी थकान दूर हो गई. आणि तेवढा तो काय म्हणाला? खूपच थंडी छाया इथे मला भेटलेली आहे, माझी जेवढी थकान होती सगळं गेली. इथे काय म्हणाले? माझी जेवढी जी थकान होती ते सगळं गेली. कारण की तिला असं वाटत होतं की इथे जे हिरवीगार झाड आहे सगळं आहे त्याबद्दल मला काहीही नाही भेटणार आहे, परंतु इथे त्यांना छाया, थंडगार छाया भेटणार आहे.
तर अजून काय आहे बघून घ्या. बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. उठकर अपनी कुल्हाड़ी संभलते, चलो यही से ही इसे ही साफ करे. आणि तेवढ्यात ते पाहत होता काही वृक्ष. जेव्हा त्याने वृक्ष बघितले तेव्हा त्यांना म्हणाले की चला यापर्यंत मी आता सुरुवात करणार आहे. कुल्हाड़ी चलाने की मुद्रा में हात उठता है. आणि तेवढ्यात कुल्हाड़ी चढवण्याचा मुद्राचा हात उठत आहे. पेड़, अरे अरे ये क्या कर रहे हो. तेवढ्यात जे वृक्ष आहे तेवढ्यात त्याने काय म्हणाले की ओहो तुम्ही काय करत आहे. कोणी म्हणाला, वृक्ष यांनी कोणाला म्हणाले, लकडारा जे आहे त्यांना म्हणाले की अरे अरे तुम्ही काय करत आहे. लकडारा चौक कर. आणि ते ऐकल्यावर जे लकडारा होता ते खूपच चौकून गेला होता, कारण की त्याला असं माहित नाही होता की वृक्ष पण बोलत आहे. कळलं हो. पेड़, अरे भाई यह तो मैं हूं. आणि जेवढा लकडाराच्या समोर असा आवाज आला ते काय करत होता, ते इथे तिथे पाहत होता, कारण की तिथे कोणताही माणूस उभे नाही होता. तर ते इथे तिथे पाहत होता. परंतु जेव्हा ते इथे तिथे पाहत होता तेव्हा वृक्ष म्हणाले, अगं भाई म्हणजे अगं भाऊ मी आहे समोर बघ, असं त्यांनी सांगितले. काय सांगितले, अगं भाऊ मी आहे समोर बघ. तो लकडारा डरकर कोण भूत. आणि तेवढाच लकडारा खूपच घाबरलेला होता आणि तेवढ्यात तो म्हणाला कोण भूत, असं त्यांनी म्हणाले. पेड़, तेवढ्यात वृक्ष म्हणाले, डरो नहीं भाई मैं तो पेड़ हूं पेड़. आणि तेवढ्यात वृक्ष म्हणाले की तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, मी वृक्ष आहे वृक्ष. काय म्हणाले, तुम्ही घाबरू नका मी वृक्ष आहे वृक्ष, असं त्यांनी म्हणाले. लकडारा, पेड़ क्या तुम बोल भी सकते हो. आणि लकडाला खूपच आश्चर्य झालेला होता, कारण की त्यांना असं माहित पण नाही होता की ते बोलत आहे. परंतु ते म्हणाले की लकडाला काय म्हणाले, वृक्ष काय तुम्ही बोलू पण शकतो, असं त्यांनी म्हणाले. पेड़, भाई मुझमें भी प्राण है. आणि तेवढ्यात वृक्ष काय म्हणाला, हो भाई म्हणजे हो भाऊ माझ्यावर पण प्राण आहे, माझ्यावर पण जान आहे, असं त्यांनी सांगितले. तुम मुझ बेकसूर पर क्यों वार कर रहे हो. आणि तू माझा बेकसूर, मी कोणाला काही करत नाही, मी लोकांना छाया देते, वृक्ष देते, सगळं देते, पण मी बेकसूर आहे, तू मला वार काय करत आहे, असं त्यांनी सांगितले. लकडाला, तो क्या करू. तेवढ्यात लकडाला म्हणाले, मी काय करू. काय म्हणाले, मी काय करू. 4 बच्चों को पालना पडता है. काय म्हणाले, 4 मुले, माझे 4 मुले हे त्यांना मला पाळायचं आहे, तरी मी हे करत आहे. यही एक रास्ता आहे रोजी रोटी का. आणि हे एक माझा रास्ता आहे माझ्या समोर जे रोजी रोटीचा आहे, म्हणजे की मी जे खाणार आहे हा सगळं हे एकच रास्ता आहे माझ्याकडे, असं त्यांनी सांगितले. पेड़, अरे भाई अधिक बच्चे होने के कारण परिवार में दुख तो आएगा ही. तेवढ्यात त्याने काय म्हणाले, वृक्ष काय म्हणाले लकडाराला, ते म्हणाले की अगं भाई तुझ्याकडे खूपच मुले आहे, म्हणजे अधिक बच्चे म्हणजे खूपच मुले आहे, त्याबद्दल जे परिवारचं कुटुंब आहे ते दुःख होणारही. काय म्हणाले, ते परिवारचे जे कुटुंब आहे ते त्यांना दुःख होणारही. पर तुम कितने बदल गए हो. परंतु तुम्ही किती बदललेला आहे. तुम ये भी भूल गए कि मैं तुम्हें जीने के लिए शुद्ध हवा पानी और भोजन सभी कुछ देता हूं. आणि तेवढा तो म्हणाला की तू किती विसरते की मी तुम्हाला जिवंत राहण्यासाठी तुम्हाला शुद्ध वारा, पाणी आणि भोजन, जेवण सगळं देत आहे, और तू मला काटत आहे आणि तूच मला काटत आहे. तर ते मी तुम्हाला काय सांगू, याबरोबर त्यांनी सांगितले. तर आता जेव्हा वृक्ष असाच सांगितले लकडाला, तर लकडाला प्रश्न विचारला की मी काय करू, माझ्याकडे पण तर नाही आहे, मला स्वतःचा काळजी घ्यायसाठी किंवा आपल्या मुलाच्या काळजी घ्यायसाठी मला हे करावे लागणार आहे आणि मी करणार आहे, असं त्यांनी सांगितले. तर याबद्दल अजून काय आहे बघून घ्या. बघा, लकडाला, ये तो तुम्हारा काम है. आणि तेवढ्यात तो काय म्हणाले की हे तुमचं काम आहे, तुम्ही माझ्यावर उपकार नाही करत आहे, हे तुमचं काम आहे. इसमें उपकार की क्या बात आहे. हा याच्याबद्दल उपकाराचं कोणती बातमी आहे, हे तुमचं काम आहे, कारण की तू वृक्ष आहे आणि तू लोकांना शुद्ध वारा, पाणी आणि जेवण देणारही आहे, हा तुमचं कार्य आहे, तुम्ही माझ्यावर उपकार नाही करत आहे, असं त्यांनी सांगितले. वृक्ष, मैंने कब कहा उपकार है भाई. आणि तेवढ्यात वृक्ष काय म्हणाला, की मी कधी सांगितले की हे उपकार आहेत. काय सांगितले, मी कधी सांगितले की हे उपकार है. पर ये तो तुम अच्छी तरह जानते हो कि बिना हवा के मनुष्य जिंदा नहीं रह सकता.
आणि तेवढाच वृक्ष काय म्हणाला, की "मी कधी सांगितले का हा उपकार आहे? पण मला असं माहिती आहे, की जेव्हा मला अशी माहिती आहे, की हा तुम्ही पण खूपच चांगल्याप्रमाणे तुम्हाला वाटत आहे, की विना वायू म्हणजे विना वायूच्या माणूस जिंदा राहणार नाही." काय सांगितलंय? बिना वाऱ्याचा माणूस जिंदा राहणार नाही. उसे सांस लेने के लिए शुद्ध हवा तो चाहिए. आणि त्यांना स्वतः सांस घ्यायसाठी त्यांना शुद्ध वारा होणार पाहिजे. और हवा को शुद्ध करने का काम मैं ही करता हूँ. आणि वाऱ्याला शुद्ध करण्याचं काम कोण करत आहे? मी म्हणजे वृक्ष करत आहे, असं त्यांनी सांगितले. हा ऐकल्यावर लकडाला असं त्यांच्या मनात असा विचार चालला होता, की हां, ते तर खरं सांगताय, पण मी काय करू? असं त्यांच्या मनात होता. लकडाला ठीक है, पर मेरे मेरे सामने भी तो समस्या है. तेवढ्यात लकडानं ऐकला. जे पण वृक्षाने सांगितले ते खूपच नीटप्रमाणे त्याने ऐकले आणि सांगितले, की माझ्याकडे पण तर मोठा समस्या आहे. ते कोणता समस्या आहे? चला बघून घ्या. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. बघा, पेड़, यदि तुम हमें काटते रहे तो ये बेचारे वन्य पशु कहाँ जाएंगे? आणि तेवढ्यात तो म्हणाला, की जेव्हा तुम्ही मला कापत आहे किंवा आम्हाला कापत आहे, जे आमचे जे वन्य पशु आहेत ते कुठे जाणार आहे? म्हणजे जंगलावर जे पशु राहतात ते कुठे जाणार आहे? क्या तुम अपने स्वार्थ के लिए उनका घर उजाड़ दोगे? आणि तेवढ्यात वृक्ष अजून म्हणाला, की तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काय म्हणाला आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्या. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी यांचं जे घर आहे ते उजळत आहे, तुम्हाला कळत आहे की नाही? असं त्यांनी सांगितले. तर याप्रमाणे लकडाला काय बोलणार आहे किंवा अजून काय बातमी आहे? चला बघून घ्या. बघा, लकडाला, तो फिर क्या मैं अपना घर उजाड़ दूं? आणि तेवढ्यात लकडाला पण मग सांगितले, तुम्ही सांगत आहे ते खरंच आहे, परंतु मी पण आपलं घर उजळून देऊ क्या? असं त्यांनी सांगितले. पेड़, मेरा मतलब ये नहीं है. आणि तेवढ्यात वृक्ष काय म्हणजे, की माझं मतबल हे नाही आहे. जे तुम्ही सांगत आहे माझं मतबल हे नाही आहेत. यदि तुम इसी तरह हमें काटते रहो तो अच्छी वर्षा कैसे आएगी? और एक दिन. आणि तेवढ्यात तुम्ही म्हणाला, की जेव्हा तुम्ही मला असं कापणार आहे किंवा काटत आहे, तर चांगली वर्षा कुठे येणार आहे? तू मला सारखा सारखा काटत आहे, तर याबद्दल चांगली वर्षा कसं येणार आहे? असं त्यांनी सांगितले. लकडाला, तुम्हारी बात तो ठीक है, पर अब तुम्ही बताओ मैं क्या करू? आणि तेवढ्यात लकडाला म्हणाल, तुम्ही जे सांगत आहे ते खरंच आहे, परंतु तुम्ही सांगा आता मी काय करू? असं त्यांनी सांगितले. परत सांगू? नाही? छान. पेड़, कम से कम अपने हाथों अपने ही पैरों पर कुल्हाड़ी तो मत मारो. आणि तेवढ्यात वृक्ष काय म्हणाले, की कम आपल्या स्वतःच्या हातावर स्वतःच्या पेरावर कुल्हाडी तुम्ही नको मारूया, असं त्यांनी सांगितले. कभी हरा भरा पेड़ मत काटो. कधीही तुम्ही हिरवीगार जे वृक्ष आहे त्याला कधीही कापू नये, असं त्यांनी सांगितले. उन्हें अपने बच्चों के समान पालो. आणि त्यांना आपल्या मुलासाठी तुम्ही पालवा, असं त्यांनी सांगितले. ताकि चारों ओर हरियाली छाई रहे. ताकि काय म्हणाले, की चारोतर्फी जे हरियाली आहे ते छाई राहणार, म्हणजे सगळं जग जे हरियाली आहे ते छाई घेणार, असं त्यांनी सांगितले. आणि त्याबद्दल जे लकडाने त्यांना नीटप्रमाणे त्यांचे सगळं बातमी ऐकले, कारण की त्याला असं माहिती झाला, की जे ते सांगत आहे, जे वृक्ष सांगत आहे ते खरंच प्रमाणे 100% सही आहे. कारण की आपण काय करते आपल्या स्वतःसाठी ना काहीही जेव्हा वृक्षाचं उदाहरण आहे, की आपल्या स्वतःसाठी वृक्ष कापते, आपण घरी बनवते त्याबद्दल कोणताही वृक्ष होते ते कापून जाते. पण आपण ते नाही, आपल्याला ते माहीत नाही जाते, की त्याबद्दलही आपल्याला श्वास भेटत आहे, त्याबद्दलही आपल्याला अजून काही निर्यात होऊन जात आहे. तर इथे वृक्षाने खूपच चांगली प्रमाणे गोष्टी सांगितली होती, की तुम्ही स्वतःच्या पेरावर तुम्ही का कुल्हाडी मारत आहे? कारण की जे श्वास आपल्याला शुद्ध भेटणार आहे, जेव्हा वृक्ष नाही राहणार तर आपल्याला श्वास शुद्ध वारा नाही भेटणार आहे. तर याबद्दल इथे जे धडा होता ते संपूर्ण झालेला आहे. अजून बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे आणि लोकांना पण आपल्याला सांगायचं आहे, की वृक्ष कापू नये. कारण की जेव्हा आपण वृक्ष कापणार आहे, तेव्हा आपण स्वतःची काळजी नाही घेत आहे. कारण की आपल्यासाठी हा जे वृक्ष आहे ते महत्त्वपूर्ण आहे. त्यांची वारा महत्त्वपूर्ण आहे, त्यांच्या शुद्ध वारा महत्त्वपूर्ण आहे. आपल्यासाठी ते किती कायमचं हे करते आणि जेव्हा आपण जंगल कापणार आहे, त्याबद्दल जे वन्य पशु आहे ते कुठे जाणार? ते रोडावर येणार आणि त्याबद्दल आपल्याला हानिकारक होणार आहे. तर इथे त्यांनी सांगितले, इथे मी तुम्हाला सांगत आहे, की जर कोणी पण तुमच्या येथे असा वृक्षाचे कापणी करणार आहे, तर तुम्ही त्यांना मना करा.
आणि त्यांना सांगा की असं नाही करायचं. हां, जे हे आहेत ते जे वृक्षाचं आपल्याला नुकसान होऊन जातं. जसं जे खूपच पुराणे वृक्ष आहेत ते वर्षा ऋतू जेव्हा येतात तेव्हा ते हालतात आणि पडतात. त्याप्रमाणे तुम्ही त्यांना काटू शकतो. कारण की ते असं आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला कापायचं काम करायचं आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.